इंडियाचे सीईओ दुर्घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी एअर इंडियाचे सीईओ आता माहिती घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्या घटनास्थळी पोहोचणार आहेत आणि माहिती घेणार आहेत, आढावा घेणार आहेत। आत्ताची महत्त्वाची अपडेट, एअर इंडियाचे सीईओ सुद्धा त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। पुढारी न्यूजची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, एअर इंडियाचे सीईओ दाखल झाल्याचं कळतंय, आणखी कोण कोण आज येणार आहे तिथे पाहणी करण्यासाठी? गुरुवारी मध्ये जी घटना घडली त्या घटनेत जवळपास 265 जणांचा मृत्यू झालाय आणि काहींचे नातेवाईक, काहींच्या ओळखीचे यांचा देखील समावेश आहे। आपल्यासोबत असेच एक रहिवासी आहेत ज्यांच्या ओळखीतले ज्या लंडनला जात होते त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। क्या कहना चाहोगे? आर्थी बंगला में रहता था, लंदन से लड़का, उसका पापा मर गया ना, उसकी बीवी, सब बच्चे सब आए थे यहाँ, सब पूरा हो गया और वो लड़का और मेरी मम्मी दोनों चली वहाँ, वो प्लेन में थी, बराबर है। और उसकी बीवी और 2 लड़का वो 3 दिन पहले चला गया, अभी वापस आने वाला है। मतलब बहुत दुखद समाचार है। वो कितने एक ही जन थे उनके साथ? दो उसकी मम्मी है, 2 लड़का लंदन से यहाँ आए थे और फिर जा रहे थे? हाँ, फिर जा रहे थे लंदन। उसका पापा मर गया ना, वो आया था, इसलिए आया था। उनकी उम्र क्या थी? लड़का की उम्र 30 साल की होगी शायद। कितने दिन की इधर रहे थे? 10-15 दिन रहा वो। हाँ, 15 दिन रहा, मैं भी गया था वहाँ। आपण जर बघितलं असाल तर हे इसम आहेत, त्यांच्या शेजारी राहणारी एक व्यक्ती ज्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर वडिलांच्या निधनानंतर तो या ठिकाणी आला होता भारतात आणि पुन्हा एकदा अहमदाबादवरून लंडनला जात असताना काल जो अपघात झाला त्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं त्याच्या ओळखीच्या नातेवाईकांनी देखील सांगितलंय। कॅमेरामन मनोजसह सुशांत सावंत, अहमदाबाद। तर आपण पाहतोय अहमदाबादमध्ये काल म्हणजेच 12 जून रोजी जो एअर इंडियाचं जे विमानाचा अपघात झाला, त्या भीषण अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच संदर्भात त्या घटनास्थळी सध्या एअर इंडियाचे सीईओ दाखल झालेले आहेत। त्याची आता ते पाहणी करतील। हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं त्या विमानाने आणि त्यानंतर काही मिनिटातच मेघनीनगरजवळ बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं आणि ही दुर्घटना घडली। या विमानामध्ये 242 प्रवासी होते, 2 वैमानिक होते आणि 10 कर्मचारी सुद्धा होते। एअर इंडियानं अधिकृतरित्या ही माहिती दिली। अपघात झाला आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये 265 मृतदेह आणले गेले, ज्यामध्ये विमानामधील प्रवासी आणि हॉस्टेलमधील लोकांचा सुद्धा समावेश होता आणि अपघातामध्ये एकच व्यक्ती बचावल्याची माहिती आहे। Thank you.